नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घोणसे, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या पुस्तकातील धडा 13वा करते सुधारक कर्वे हा पाहणार आहोत. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी हा धडा लिहिलेला आहे. आपल्या देशाला भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिली. तसंच आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून अनेक संतांनी वेगवेगळे ग्रंथ निर्माण केले. तसं आपला भारतीय समाज सुधारावा म्हणून अनेक समाज सुधारकांनी आपल्या भारतामध्ये चळवळी केल्या. स्त्री पुरुष समानता, राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम याविषयीची विचारांची मुळं समाजामध्ये खोलवर रुजवली. अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, निकृष्ट दर्जाचं अनेक वर्तणूक या विरुद्ध क्रांतिकारी विचार काही समाज सुधारकांनी मांडलेले आहेत. अनेक समाज सुधारकांचं चरित्र, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला वाचायला मिळालं आहे. आपलं खूप मोठं भाग्य की आपण अशा भारत देशामध्ये राहतो की या भारत देशामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, महादेव गोविंद रानडे, आचार्य विनोबा भावे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असे अनेक समाज सुधारक आहेत की ज्यांनी आपल्या समाजाला, भारतीय समाजाला सुधारवण्याचा, अनिष्ट रूढी परंपरा, अस्पृश्यता अशा अनेक वाईट प्रथा ज्यांनी मोडीस काढून भारतीय समाजाला सर्वोच्च ठिकाणी नेण्याचं कार्य केलं. असे अनेक समाज सुधारक आहेत, होऊन गेले. त्यांचं चरित्र आजही आपण जर वाचलं तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या आचरणांमध्ये नक्की बदल होईल. तसंच एक व्यक्तिमत्व म्हणजे करते सुधारक कर्वे यांच्याविषयी आपल्याला या पाठामध्ये डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे अतिशय सुंदर अशी माहिती सांगणार आहेत. कर्वे यांचं चरित्र, त्यांचं जन्म, त्यांचं कार्य याविषयीचा उजाळा या पाठातून होणार आहे. त्या अगोदर आपण लेखक शिरीष देशपांडे यांचा परिचय पाहूयात. प्रसिद्ध कवी आणि लेखक म्हणून हे ओळखले जातात. एप्सिलॉन, ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह यांचे प्रसिद्ध आहेत. राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी यांनी लिहिलेली आहे. तसेच अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी कादंबऱ्या सुद्धा यांच्या प्रसिद्ध आहेत. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन यांचं प्रकाशित आहे. उत्कृष्ट लेखक म्हणून हे ओळखले जातात. यांची पुस्तकं तुम्हाला मिळाली, अवश्य वाचा. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे हे अध्यक्ष होते. हा झाला लेखकांचा अल्प परिचय. आता आपण या पाठामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे ते आपल्याला या 4 ओळीवरून सुद्धा लक्षात येईल. लेखक
शिरीष गोपाळ देशपांडे यांनी महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे हे सांगितलेलं आहे. चिरस्मरणीय म्हणजे खूप वर्ष आठवणीत राहण्यासारखं यांचं कार्य आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा महर्षी कर्वे यांच्याकडं पाहिलं जातं. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. कर्वे यांनी जे कार्य केलेलं आहे ते प्रमुख कार्य म्हणजे स्त्री शिक्षण. स्त्रियांना योग्य स्थान हे कशातून मिळेल तर त्यांना शिक्षण दिलं तर त्यातून ते मिळेल. हे कार्य त्यांचं केंद्रस्थानी होतं. म्हणून महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. म्हणून त्यांनी महिलांसाठी विद्यापीठ सुद्धा स्थापन करून एक आदर्श या समाजापुढं जगापुढं त्यांनी मांडलेला आहे. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावरून तुमच्या लक्षात येईल की भारत रत्न म्हणजे सर्वोच्च पुरस्कार. हा भारतातला मानाचा आणि सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाला म्हणजे यांचं कार्य हे सुवर्णाक्षरांनी लिहावं असंच असावं. एवढंच नाही, भारतरत्नच एवढाच पुरस्कार त्यांना मिळाला नाही तर 1955 साली भारत सरकारने पद्मविभूषण सुद्धा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. एकच नाही, असे अनेक पुरस्कार महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेला आहे. का? त्यांच्या कार्याला. लक्षात ठेवा, माणसाची धन संपत्ती प्रॉपर्टी त्याचं रंग रूप हे माणसाची ओळख निर्माण करू शकत नाहीत, तर माणसाचं उत्तम कार्य चांगलं काम हेच माणसाची खरी ओळख खरी दौलत म्हणून नावारूपाला आणू शकते. हे आपल्याला अशा समाज सुधारकांच्या चरित्र वाचनातून लक्षात येईल. 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य याविषयीची माहिती आपल्याला या पाठामधून मिळणार आहे. अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. तो नुसता वाचायचा नाही तर त्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य हे आपण आत्मसात करायचं आहे. चला तर धड्याला सुरुवात करूयात. लेखक शिरीष गोपाळ देशपांडे यांनी अतिशय छान अशी सुरुवात या पाठाची केलेली आहे. पहा, लेखक म्हणतात, रेडिओ रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. पूर्वी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध असं किंवा सर्वांकडे सहज उपलब्ध होईल असं माध्यम म्हणजे रेडिओ हे होतं. तर रेडिओच्या रात्रीच्या बातम्या लागल्या आणि त्या बातम्यामध्ये एक दुःखद बातमी होती. ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं वयाच्या 105व्या वर्षी निधन झालं. त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 रोजी झालेला आहे. आणि ही बातमी रेडिओवर बातम्यामध्ये सांगण्यात आली. माझ्या आजोबांचे डोळे टिचले आणि ही बातमी कानावर पडली आणि लेखकांचे आजोबा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे टिचणे म्हणजे डोळे भरून येणे.
या वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा व्यक्ती धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे सामान्य माणूस नव्हते, ते एक असामान्य व्यक्तिमत्व होते. कारण रेडिओवर बातमी ऐकली, 105 वर्षाचा व्यक्ती, भारतरत्न ज्यांना प्राप्त झालेला आहे, त्यांचं निधन झालं, ही बातमी कळाल्या लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे ही काही सामान्य गोष्ट नाही. लेखक पुढे म्हणतात, कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. किती सुंदर लेखकांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे पहा. या 3 ओळीवरूनच आपल्याला असं लक्षात येतं की महर्षी धोंडो केशव कर्वे हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. अरे, आपल्या घरातलं जर कुणी वारलं तरी आपल्याला जास्त दुःख होत नाही, पण या ठिकाणी धोंडो केशव कर्वे हे लेखकांच्या नात्यातले ना गोत्यातले, पण तरी सुद्धा त्यांच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे हे व्यक्तिमत्व सामान्य नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अतिशय सुंदर लेखकांनी सुरुवात केलेली आहे पहा. लेखक पुढे म्हणतात की कळत्या वयामध्ये जाणवू लागलं की नातेवाईक नसलेले गृहस्थ सुद्धा 105 वर्ष जाऊनही त्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येतं म्हणजे त्यांचं कार्य हे खूपच मोठं असलं पाहिजे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं त्यावेळेसची वर्ष, त्यावेळेसचा काळ, तर ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. महर्षी कर्वे यांचा जन्म शेरवली मुरुड म्हणजे जिल्हा रत्नागिरी, तालुका खेड या ठिकाणी सामान्य कुटुंबात झालेला आहे. लक्षात घ्या, सर्वसामान्य कुटुंबामध्ये झालेला यांचा जन्म आहे. तर 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते, हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या वाक्यावरून आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला इंग्रजांच्या राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु भारतामध्ये अंतर्गत अजूनही आपण बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतंत्र नव्हतो. स्वातंत्र्य फक्त इंग्रजांच्या राजवटीतून मिळालं होतं. इतिहासाची पानं चाळली, इतिहास आपण अभ्यासला की तेही आपल्या लक्षात येईल की आपण स्वातंत्र्य झालो तरी सुद्धा पारतंत्र्यातच होतो. अनेक गुलामांसारखी वागणूक आपल्या भारतामध्ये अनेक समाजातील लोकांना दिली जात होती. स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, गोरगरिबांना स्वातंत्र्य नव्हतं. असे कितीतरी उदाहरणं इतिहासामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतील, वाचायला मिळतील. या समाज सुधारकांनी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांनी मग हे स्वातंत्र्य मिळवण्याचं कार्य केलं, समाज सुधारण्याचं कार्य केलं, म्हणून यांना समाज सुधारक म्हणतात. आणि विशेष म्हणजे महर्षी धोंडो केशव यांना तर कर्ते सुधारक म्हणतात. आता तुमच्या लक्षात येईल की कर्ते ही उपाधी यांना का लावली असेल. कारण हे फक्त बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हते, प्रत्यक्ष कृती करणाऱ्यावर त्यांचा भर होता. कृती करणं, कार्य करणं आणि नंतर सांगणं, अशा प्रवृत्तीचे हे असावेत होते. म्हणूनच त्यांना कर्ते सुधारक असं म्हटलेलं आहे आणि हे लोकांनीच त्यांना म्हटलेलं आहे. माणसाची खरी ओळख ही माणसामधूनच निर्माण होत असते, हे या ठिकाणी दिसून येतं. लेखक पुढे म्हणतात,
की या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वातंत्र्य व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. हे महर्षी धोंडो केशव यांच्या लक्षात आलं. त्यांनी समाजाचं बारकाईनं निरीक्षण केलं, चिंतन केलं आणि त्या चिंतनातून परिवर्तन करण्याचं ध्येय ध्यास त्यांच्या मनाने घेतला. एवढे दूरदृष्टीचे, एवढे खोल विचारांचे असे हे विचारवंत आपल्या भारत भूमीमध्ये निर्माण झालेले आहेत. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. लक्षात घ्या, धोंडो केशव कर्वे यांना जाणवलं आपण भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु स्वातंत्र्य फक्त हे इंग्रजांच्या राजवटीतून मिळालेलं आहे. आजही आपल्या देशातली स्त्री ही स्वतंत्र नाही, आजही ती गुलाम आहे आणि तिला या गुलामीची जाण झाली पाहिजे. तिला त्या गुलामीचं भान आलं पाहिजे आणि हे भान कधी येईल, ही जाणीव तिला कधी होईल, जर ती शिक्षण घेईल त्यावेळेस. म्हणून शिक्षणाशिवाय ती गुलामी झुगारून देऊ शकणार नाही. लेखक पुढे म्हणतात, मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. हेही आपल्या भारतातील स्त्रियांच्या मनामध्ये खूप खोलवर रुजलेला विचार होता. पिंजऱ्यामधला पोपट सुद्धा पहा, त्याचं जर आयुष्य पिंजऱ्यामध्ये गेलं तर त्याला वाटतं पिंजऱ्यातलं जीवन म्हणजे माझं खरं जीवन. परंतु ज्या वेळेस तो मुक्त फिरणाऱ्या पोपटाशी हितगुज करतो, बोलतो, त्याला पाहतो, त्यावेळेस त्याला जाणीव होते की अरे आपण तर पारतंत्र्यात आहोत. मालक म्हणेल तसं आपण बोलतो, मालक देईल तेच आपण खातो. मालक ज्या वेळेस आपल्याला सोडेल त्यावेळेसच आपण पिंजऱ्यातून बाहेर येतो. म्हणजे हे खरं आपलं जीवन नाही, तर आपण गुलामीत आहोत. हे भान त्याला कधी येईल, ज्या वेळेस तो बाहेर मोकळ्या वातावरणात हिंडणाऱ्या पक्षाकडे पाहिल त्यावेळेस. म्हणजे हे ज्ञान त्याला झालं पाहिजे. तसं भारतीय स्त्री ही स्वतःला गुलाम म्हणजे ती दागिना समजायची. तिला या गोष्टीची जाणीवच नव्हती, भानच नव्हतं की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता आहे. हे तिला शिक्षणातून लक्षात येईल आणि त्यावेळेसच खरी स्त्री ही गुलामीतून मुक्त होईल, असं लेखकाला या ठिकाणी वाटत होतं. म्हणून लेखक म्हणतात की खुद्द भारतीय स्त्री येला सुद्धा गुलामी आपला दागिनाच आहे असं वाटत होतं. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला क्षुद्रादी क्षुद्र समजून तिचा प्रछन्न छळच केला जाई. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहा की स्त्रीला देवीचं स्थान दिलेलं आहे. असं तिला भासवलं जातं की तू देवी, तू श्रेष्ठ आहेस, परंतु ती प्रत्यक्ष मात्र श्रेष्ठ नाही. तिला क्षुद्राती क्षुद्र समजून तिचा प्रछन्न म्हणजे वाटेल तसा छळ करून तिचा वापर केला जात होता. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे. म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वाटत होतं की ती सुशिक्षित, शिक्षित आणि सुसंस्कृत झाली पाहिजे. हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. तिने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. लेखक म्हणाले की हे कार्य काही सामान्य नव्हतं.
सहज साध्य होणारं नव्हतं. हे खूप कठीण कार्य होतं. म्हणजे खडकावर डोकं आपटण्यासारखं आहे. त्या खडकाला पाजर फुटणार नाही. असा समाज हा निकृष्ट दर्जाचा, परिपक्व, अविचारांचा होता. म्हणून लेखक म्हणतात, शांत शोषिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधारावृत्त परिपूर्ण होऊ शकेल, याची त्यांनी खुणगाठ बांधली. त्यांनी विचार केला, चिंतन केलं आणि चिंतनातून परिवर्तन कसं होईल या दृष्टीनं एक एक पाऊल उचलण्यास त्यांनी सुरुवात केली. शांत शोषिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधारावृत्त, असिधारावृत्त म्हणजे अतिशय कठीण वृत्त, या ठिकाणी असा अर्थ घ्यायचा, अतिशय कठीण कार्य हे परिपूर्ण होऊ शकेल, याची त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली, निश्चय केला. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल, हे कळत होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना याची संपूर्ण जाणीव होती. लक्षात घ्या, परिवर्तन करणं म्हणजे भाषण केल्यासारखं नाही. तत्कालीन परिस्थिती, त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचे लोक, त्यावेळेसच्या लोकांचे विचार, हे कार्य सामान्य नव्हतं, खूप कठीण. असिधारावृत्त हा शब्द प्रयोग लेखक या ठिकाणी असं करतात, म्हणजे हे अतिशय कठीण काम आहे, पण हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे, याची सुद्धा जाणीव महर्षी धोंडो केशव कर्वे यांना होती. अशा विचारांचे लोक त्या काळामध्ये होते, हे आपल्या लक्षात येईल. लेखक पुढं काय म्हणतात पहा. लेखक पुढं म्हणतात, पंडित रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. हुरूप मिळणे म्हणजे उत्साह होणे, उत्साह वाढणे, प्रोत्साहन मिळणे. पंडित रमाबाई सरस्वती या सुद्धा पतिता व विधव्या स्त्रियांसाठी सर्वांगीण सर्वस्व अर्पण करून या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्या सतत कार्यरत होत्या. त्यांनी सुद्धा स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले. तसंच बालविवाह, पुनर्विवाह किंवा यासारख्या घातक ज्या काही चालीरीती आहेत, या विरुद्ध त्यांनी उठाव केला. या कार्यामध्ये त्या सक्रिय होत्या. तर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन व ईश्वरचंद्र विद्यासागर हे सुद्धा एक थोर बंगाली विद्वान होते. ते बंगालच्या विद्यापीठाचे प्राचार्य सुद्धा त्यांनी म्हणून कार्य पाहिलेले आहे. यांनी सुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी विद्यालयांची स्थापना केली. राजाराम मोहन राय यांच्या बरोबर सुद्धा त्यांनी कार्य केलं. राजाराम मोहन राय यांचं कार्य त्यांनी पुढे चालूही ठेवलं. असे दोन आदर्श व्यक्ती हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे होते. यांच्या कार्यामुळं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सुद्धा हुरूप आला, उत्साह त्यांचा वाढला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. ईश्वरचंद्रांनी तर पोथी पुराण काढलं आणि त्या अभ्यासानुसार त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की विधवांचे विवाह सुद्धा होऊ शकतात. म्हणजे खूप समाजाचा विरोध त्या काळात सुद्धा त्यांना झाला, तर त्यांनी पुराव्यानिशी लोकांच्या समोर ते मुद्दे मांडले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वास्तुपाठ घालून दिला. कर्व्यांनी स्वतः प्रथम विधवेशी विवाह केला आणि मग विधवा विवाह या कार्याला त्यांनी प्रारंभ केला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. ते कोणतंही कार्य स्वतःपासून करायचे, म्हणून कदाचित त्यांना कर्ते सुधारक असं सुद्धा म्हटलं असेल.
कामाची सुरुवात ते स्वतःपासून ते करत असत, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. 1891 ते 1914 पर्यंत पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. लेखक त्यांना म्हणतात, विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. एवढे विद्वान होते, बऱ्याच लोकांना त्यांना तोंड देणं शक्य नसायचं, पण तरी सुद्धा काही अशिक्षित उच्चभ्रू लोक होते, ते मात्र त्यांचा छळ करत. परंतु त्या छळ करणाऱ्या लोकांना सुद्धा महर्षी कर्वे यांनी कधी दोष दिला नाही, उलट त्यांना ते क्षमा करायचे. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. बऱ्याच वेळेस असा सुद्धा प्रसंग त्यांच्या पुढे उभा राहिला की लोकांनी त्यांना धक्काबुक्की केली, मारहाण केली, त्यामध्ये त्यांचे बऱ्याच वेळेस कपडे फाटायचे, पण तरी सुद्धा त्यांनी आपलं कार्य, आपला मार्ग कधी सोडला नाही. फाटलेले कपडे ते वापरायचे नाहीत, कपडे शिवायचे, पुन्हा ते घालायचे. एवढं कार्यावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले, ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. सुशिक्षित लोकांनी सुद्धा त्यांना प्रचंड विरोध केला. वेगवेगळ्या माध्यमातून टोचून बोलून विरोध केला, अपमान करून विरोध केला, मारहाण करून विरोध केला. हे काम तुम्ही करू नका, हे कार्य तुम्ही सोडून द्या, यासाठी तसे होलपट लोकांनी चालवली, शिव्याशाप दिले, पण तरी सुद्धा या कार्यापासून किंचितही कर्वे विचलित झाले नाहीत. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतात की ज्ञानेश्वरांना सुद्धा त्यांच्या अल्प आयुष्यामध्ये सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला. प्रचंड मानहानी, अपमान, अत्याचार ज्ञानेश्वरांच्या वाट्याला आला. लोकांनी खूप त्यांचा छळ केला, परंतु ज्ञानेश्वरांनी आपल्या लिखाणामध्ये कुठंही हा उल्लेख केला नाही. उलट जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळांची व्यंकटी म्हणजे लोकांमधला वाईटपणा नष्ट हो. वाईटपणा नष्ट झाला की व्यक्ती हा चांगलाच असतो, अशी विचारधारणा ज्ञानेश्वरांची होती. तशीच विचारधारणा या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची होती, असं लेखक या उदाहरणावरून आपल्याला देतात. लेखक पुढे म्हणतात की महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. अनाथ बालिकाश्रम त्यांनी निर्माण केले. 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रमाची त्यांनी स्थापना करून जे अनाथ लोक आहेत अशांना राहण्याची, शिक्षणाची सोय करून दिली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. त्यानंतर त्यांनी हिंगणे या ठिकाणी जाऊन हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. 1907 दरम्यान महिलांसाठी विद्यालयाची स्थापना त्यांनी केली.
आणि तिथून पुढं त्यांनी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. असे त्यांनी तिचे नामांतरण केले. पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. लोकांकडून पै पै गोळा केला, जमा केला. प्रत्येक रुपया, प्रत्येक पैसा त्यांनी या कामासाठी लावला. लोकांकडून निधी घेतला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. असंभव म्हणजे अशक्य. लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतात, जे लोक त्यांच्या विरोधात होते त्यांना सुद्धा पूर्ण विश्वास होता की कर्वे प्रत्येक पैशाचा हिशोब चोख ठेवतात आणि व्यर्थ पैसा ते घालवत नाहीत. उधळपट्टी करणं अशक्यच असं त्यांना लेखक म्हणतात. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज स्वस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाकडं कधीच दुर्लक्ष केलं नाही. समाज कार्य करत असताना त्यांनी आपलं कुटुंब सुद्धा सांभाळलं. कुठेही कुटुंबाला तडा जाणार नाही, कुटुंब हे वाऱ्यावर जाणार नाही याविषयीचं सुद्धा त्यांनी काळजी घेतली असे लेखक या ठिकाणी म्हणतात. लेखक पुढे म्हणतात, नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. लेखक या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतात की ते कामाबद्दल कधी बोलायचे नाहीत, विचार मात्र करायचे आणि तोही पक्का, आणि त्या विचारानुसारच आचरण करत असत. आणि लोकांना सुद्धा याची पूर्ण जाणीव होती की कर्वे, सुधारक कर्वे हे कधीही कुठलंही कार्य अर्धवट किंवा चुकीचं करणार नाही. अशा प्रकारचे श्रेष्ठ कार्य करणारे हे कर्वे आहेत याची जाण लोकांना होती. महर्षी कर्वे याजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? सुख दुःख, जय पराजय या गोष्टीनं ते कधीच विचलित होत नसत, म्हणजे तटस्थ असत. म्हणजे त्याला म्हणायचं स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. म्हणजे त्यांना आनंद झाला म्हणून ते हुरळून जात नसत आणि दुःख झालं म्हणून दुःखी होऊन बसत नसत. हार जीत आलं तरी, सुख दुःख आलं तरी कोणत्याही गोष्टीचा ते दुःखी होऊन विचार करत नसत. त्याला म्हणायचं स्थितप्रज्ञ. तर अशा पद्धतीचे महर्षी कर्वे होते, जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ असतो. म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून महर्षी कर्वे यांना वाईट वाटायचं. स्वतःच्या दुःखाचा त्यांनी कधीही विचार केला नाही आणि स्वतःच्या विजयाचा सुद्धा त्यांनी कधी आनंदोत्सव साजरा केला नाही. दुसऱ्याचा विजय
म्हणजेच त्याच्यात समाधान मानणारे, असे हे खरे स्थितप्रज्ञ म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी लेखक करून देतात. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. हा सुद्धा गुण त्यांच्यामध्ये खूप चांगला होता. ऋण म्हणजे कोणाचे उपकार, या गोष्टीवर सुद्धा ते कटाक्षानं असे की कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटा शेजारी ठेवून उठत. अशा पद्धतीचे वर्तणूक, वागणं हे महर्षी कर्वे यांचे होते. कोणाचे उपकारही ते घेत नसत आणि कोणाच्या उपकाराखालीही राहत नसत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. त्यांनी कधी आपल्यावर दुसऱ्या कोणाला खर्च सुद्धा करू दिला नाही. असे लोक फार कमी असतात पहा. या अशा लोकांमुळेच इतिहास रचला जातो, इतिहास घडतो आणि त्या इतिहासावरच उद्याचं भविष्य, उद्याचे तरुण, उद्याचे समाज सुधारक निर्माण होत असतात. असं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी कर्वे होते. लेखक पुढे म्हणतात, भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होई. लेखक म्हणतात, महर्षी कर्वे यांना असं वाटत होतं की स्त्री आणि पुरुष हे एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं. जर एक बाजू निकामी झाली तर माणसाला जसा अर्धांगवायू होतो तसं आपल्या समाजाचं होऊ शकतं. म्हणून त्यांची तळमळ होती. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. किती दुर्दम्य विचारशक्ती त्यांची होती हे लक्षात घ्या. किती बारकाईचं निरीक्षण आणि विचारवंत चिंतन आणि याच्यातून निर्माण होतं ते परिवर्तन हे या ठिकाणी दिसून येतं. त्यांनी एवढा विचार केला की आपण आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतो आणि ते खरंच आहे. आपण दुसऱ्या देशाला माता म्हटलेलं आजपर्यंत तरी ऐकलं नाही. अमेरिका माता आपण कधी ऐकलंय का? पाकिस्तान माता असं आपण कधी ऐकलंय का? नाही. भारत माता म्हटलेलं आपण ऐकलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या भारत देशाला सुद्धा मातेची उपमा देतो, एका स्त्रीची उपमा देतो आणि वाङ्मयाची निर्मिती किंवा जननी साहित्य याला सुद्धा आपण सरस्वतीचा दर्जा देतो. मग एकीकडं पाहिलं तर स्त्रियांना सर्वोच्च स्थान आणि दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर तीच स्त्री ही निरक्षर अज्ञानी आपण ठेवलोय. तर हा चीड आणणारा विरोधाभास हा त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. म्हणजे महर्षी कर्वे यांनी युरोपीय दौरे सुद्धा केले. त्या ठिकाणचं शिक्षण पद्धती, त्या ठिकाणची स्त्रियांच्या वागणूक याविषयीचा अभ्यास करून जपानच्या धर्तीवर त्यांनी 1916 साली भारतामध्ये पहिलं महिलांचं विद्यापीठ स्थापन केलं. तो एक आदर्श जगापुढे निर्माण केला. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. 7 समुद्रापार आपल्या भारतातील ज्ञानाचा प्रसार, सुधारणेचा प्रसार त्यांनी प्रचंडपणे
इतर समाजामध्ये, इतर देशामध्ये बिंबवण्याचं कार्य केलं. अशा पद्धतीचं उल्लेखनीय कार्य त्यांच्या हातून घडलं. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. तर या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र कार्य केलं. त्यात त्यांना 2 कार्ये करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल म्हणजे कठीण कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. हे 2 कार्य त्यांना करायचे होते. एका वाक्यामध्ये प्रश्न विचारला सुद्धा जाऊ शकतो की महर्षी कर्वे यांची 2 महत्वाची कार्य कोणती? तर एक म्हणजे स्त्री साक्षर करणे आणि दुसरं म्हणजे त्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. लेखक म्हणतात हे कार्य काही साधारण आणि लगेच होणारं नव्हतं. खूप कठीण असं कार्य होतं. खूप लोकांचा विरोध त्या काळामध्ये त्यांना होणार होता. हे याची जाणीव त्यांना होती, पण तरी सुद्धा ते डगमगले नाही. लेखक म्हणतात गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. ज्या पद्धतीनं एखादं रॉकेट आपल्या पृथ्वीवरून अवकाशाच्या दिशेनं सोडलं जातं, त्यावेळेस त्याला जेवढी प्रचंड शक्ती लागते, तशा पद्धतीची प्रचंड शक्ती या ठिकाणी महर्षी कर्वे यांना सुद्धा लागणार होती. आणि तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये होती असं लेखक म्हणतात. म्हणून त्यांच्या हातून हे कार्य पार पडलं. लेखक पुढे म्हणतात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. लेखक या ठिकाणी आपल्यासाठी आवर्जून सांगतात की जन्मतःच माणूस हा श्रेष्ठ ठरत नसतो. तो त्याच्या कार्यातून, त्याच्या विचारांमधून तो श्रेष्ठ ठरत असतो. म्हणून लेखक इथं आवर्जून म्हणतात शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लेखक म्हणतात की त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात हाल अपेष्टांची कधीही काळजी केली नाही. तमा न बाळगणे म्हणजे पर्वा न करणे. त्यांनी कधीच त्रासाची, हाल अपेष्टांची पर्वा केली नाही. आणि त्यामुळंच त्यांच्या हातून अलौकिक असं कार्य घडलं. लक्षात ठेवा, कोणतंही यश प्राप्त करायचं असेल, जेवढे कठीण प्रसंग तुमच्या पुढे येतील, अडीअडचणी तुमच्या पुढे उभा राहतील, यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं की तुमच्या हातून सुंदर आणि खूप मोठं असं काम होणार आहे, हे यावरून आपल्या लक्षात येईल. याची मिसाल म्हणजेच डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने, पुरस्काराने त्यांना डोक्यावर घेतले. म्हणजे भारतातला सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न. हा त्यांना 1958 साली भारत शासनाने दिला. या अगोदर
1955 साली पद्मविभूषण हा सुद्धा पुरस्कार भारत शासनाने त्यांना देऊन त्यांचा गौरव केला होता. लेखक पुढे म्हणतात, एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. लेखकांनी या ठिकाणी एक सुंदर आणि प्रेरणादायी असं उदाहरण दिलेलं आहे. पहा की एकदा महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं महिलांचं विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये कर्व्यांचा एक प्रचंड मोठा पुतळा उभा केलेला आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला. लेखक म्हणाले, मी खूप मोठ्यानं तिच्यावर रागावून गेलो. मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. तू मुळीच रडू नये. यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. लेखक म्हणतात की ज्या स्त्रिया या अबला आहेत, गुलाम आहेत किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, अशा स्त्रियांना मानाचं स्थान मिळावं, स्वातंत्र्य मिळावं, त्यांच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ नये, यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यापाशी तू बसून जर रडायला लागली तर महर्षी कर्वे यांनी आपलं आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांच्या विकासासाठी घालवलं, ते व्यर्थ जाईल. यासाठी हे विद्यापीठ त्यांनी निर्माण केलेलं आहे की कोणत्याही स्त्रीच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत पाहिजे. लेखक पुढे म्हणतात, स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. आजही जरी आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती जरी स्त्री झाली असेल, मुख्यमंत्री स्त्री झाली असेल, असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी स्त्री ही कार्यरत नाही असं नाही. पण तरी सुद्धा काही ठिकाणी आपण पाहिलं तर स्त्रियांवर अन्याय अत्याचार हे होतातच. मग का तर पुरुष हा शिक्षित झाला, सुशिक्षित मात्र तो होऊ शकला नाही. यामुळं हे अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतात की आपली जी परंपरागत संस्काराची जी पाळेमुळे आहेत त्यामुळे कित्येक पुरुषांच्या हे लक्षातच येत नाही की आपल्या घरात आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी चुकीचे वागतो आहोत याची जाण त्या पुरुषांना होत नाही. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. असंही लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतात की स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार हे कधी कमी होतील, ज्या वेळेस पुरुष शिक्षित होतील त्यावेळेसच. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उपाख्य म्हणजे उर्फ अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. मग असं जर झालं तरच लोकांना वाईट वाटणार नाही, तर लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील. लोकांच्या चेहऱ्यावर, स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि त्यावेळेस
कर्ते सुधारक यांचं कार्य यशस्वी होईल असं या ठिकाणी लेखकांना वाटतं. अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी लेखकांनी केलेलं आहे. स्त्रिया सुशिक्षित शिक्षित झाल्या पाहिजेत यासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी केलेलं कार्य हे खूप प्रेरणादायी आहे, आदर्शवादी आहे. हेच आपल्याला या पाठातून शिकायचं आहे. माणूस हा पैशानं श्रीमंत होत नाही, धनसंपत्तीनं हा मोठा होत नाही, तर तो कार्याने, आपल्या चांगल्या कर्तृत्वाने मोठा होतो. हे या पाठावरून आपल्याला लक्षात येईल. माझा पाठ समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.